नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. आपण पाहत आहात विदर्भ न्यूज 365. यवतमाळ जिल्ह्यातील नेर नवापूर नगर परिषदचे मुख्याधिकारी निलेश जाधव आज आपल्यासोबत आहेत. सर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पहिलीच पोस्टिंग तुमची झाली आणि अवघ्या 2 वर्षाच्या काळात तुम्ही या नगर परिषदेचा चेहरा मोहरा म्हणजे पलटून दिला सगळा. तर एकंदरीत म्हणजे कसं तुम्ही हे कामाची सुरुवात केली? ॲक्च्युली याच्या आधी मी एका नगरपंचायतला होतो. अवघ्या 2 वर्ष आधी इथे माझी पोस्टिंग झाली आहे. माननीय आमदार आणि माजी राज्यमंत्री आणि आत्ताचे वनमंत्री माननीय संजूभाऊ राठोड यांचा हा मतदारसंघ आहे. आणि या नगर परिषदेचा हा जो आज काही डेव्हलपमेंटचा जो वर्क चालू आहे याच्यामध्ये अंमलबजावणी जरी मुख्याधिकारी म्हणून माझी असली तरी याच्या पाठीमागे भरपूर लोकांचं सहकार्य आहे. याच्यामध्ये जर पहिलं नाव घ्यायचं झालं तर ते जे या मतदारसंघाचे जे आमदार आहेत आणि आजचे जे वनमंत्री आहेत माननीय संजूभाऊ राठोड यांचा महत्त्वाचा वाटा आहे. कारण जे निधीचं नियोजन आहे हे त्यांच्याकडूनच होते. दुसरं जे महत्त्वाचं नाव आहे हे आज या नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेले उपाध्यक्ष आणि ज्यांच्या मिसेस अध्यक्ष आहेत अशा पवनभाऊ जयस्वाल यांचं नियोजन आणि माझा जो स्टाफ आहे त्यांचं डेडिकेशन या सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळेच मी हे सगळं काम आज रोजी या नगर परिषदेमध्ये करू शकत आहे. एकंदरीतच आजूबाजूचं जे वातावरण आहे सरकारी असो किंवा शासकीय या सगळ्यांची साथ तुम्हाला लाभत आहे. मात्र इथे यायच्या आधी कुठेतरी भीती होती मनात थोडीफार? नक्कीच भीती होती. नगरपंचायतमधून काम केल्यानंतर एवढा मोठ्या प्रमाणात निधी नगरपंचायतला अवेलेबल नाही आहे आणि विशेषतः या नगर परिषदेला खूप मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद माननीय संजूभाऊकडून मंत्रालय स्तरावरून करून दिल्या जाते. आणि एवढा मोठा निधी खर्ची घालणे आणि त्याद्वारे शहराचा एक सुयोग्य विकास करणे याची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर असते. आणि ती ज्या अपेक्षेनं त्यांनी मला इथे आणलं आहे ती जर मी पूर्ण करू शकलो नसतो तर एक माझं नावसुद्धा खराब झालं असतं. परंतु इथली परिस्थिती ही इतर नगर परिषदेपेक्षा फार वेगळी आहे. प्रशासनाला जो सपोर्ट लागतो पॉलिटिकल सपोर्ट पूर्ण बॉडीचा, सगळे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष मॅडम असतील, उपनगराध्यक्ष असतील, या सगळ्यांचा सपोर्ट असतो. वरून मंत्रालय स्तरावरून काही प्रशासकीय बाबीची अडचण असली तर माननीय मंत्री महोदयांचं मार्गदर्शन असते आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला थोड्याशा इझी गेल्या. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे नगरपंचायतीचा तुम्हाला अनुभव होता तर तिथल्या काही गोष्टी इथे कामी पडल्या? नक्कीच. नगरपंचायतीमध्ये नगर परिषदेला काम करण्यापेक्षा जास्त अडचणी आहे. त्याच्यामुळे मी ऑलरेडी 2 वर्ष नगरपंचायतला काम केल्यामुळे ज्या बेसिक अडचणी आहे ते मी तिथे ऑलरेडीच तिथं सॉल्व केल्या होत्या. त्याच्यामुळे इथं मला काम करताना थोडं तिथल्या अडचणी ज्या मी सॉल्व केल्या त्याचा खूप फायदा इथे मला झालेला आहे. आणि नक्कीच तुम्ही आज मुख्याधिकारी आहे तर स्पर्धा परीक्षा तुम्ही दिली असेल. तर कसा तो काळ होता? ॲक्च्युली मी बेसिकली मी जिल्हा परिषदला होतो टीचर म्हणून आणि त्याच काळात मी तयारी स्टार्ट केली होती MPSCची. त्याच्यानंतर 2013मध्ये साधारणतः मी PSIला सिलेक्ट झालो होतो. पण माझी काही तिकडे जाण्याची इच्छा नव्हती. मला या डेव्हलपमेंट कॅडरमध्येच यायचं होतं. त्याच्यानंतर मी परत अटेम्प्ट दिलेत MPSCचे आणि त्याच्यानंतर माझी मुख्याधिकारी म्हणून सिलेक्शन झालं. आणि ते सिलेक्शन झाल्यानंतर पहिली पोस्टिंग माझी अमरावती जिल्ह्यामध्ये नांदगाव खंडेश्वर होती. ते जवळपास 2 वर्षाचा कार्यकाळ मी पूर्ण केला आणि 2 एप्रिल 2018ला मी इथे आलो आणि आता 2 एप्रिलला साधारणतः इथे पण मला 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होईल. आणि सर, जसं तुम्ही सांगितलं की आधी तुम्ही टीचर होता तर टीचर असल्यानंतर तुम्ही या इकडे येण्याचा जो निर्णय घेतला म्हणजे टीचर असतानाही तुम्हाला शासकीय नोकरी करण्याची इच्छा झाली किंवा आपण म्हणू शकतो स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचं मन झालं, तर हा काय टर्निंग पॉईंट होता? ॲक्च्युली टीचर म्हटलं तर टीचर जॉब पण चांगला होता. त्याच्यात पण मला आवड होती. पण ते एक क्षेत्र संकुचित होतं की एका ठराविक क्षेत्रापर्यंतच मी काम करू शकत होतो. ह्या ज्या सर्व्हिसेस आहे MPSC थ्रू ज्या सर्व्हिसेस असतात त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर समाजात परिवर्तन किंवा विकास करण्याचा आपल्याजवळ अधिकार असते आणि त्या माध्यमातूनच मला असं वाटत होतं की आपल्याकडून काहीतरी चांगले विकास कामं घडली पाहिजे. मोठ्या कार्यक्षेत्रात आपल्याला काम करण्याची संधी मिळाली पाहिजे जी की टीचर असताना नाही मिळू शकत. एका ठराविक वर्गापुरता आपण सीमित असतो. जरी ते एक चांगलं कार्य असलं शिक्षणाचं तरी पण माझी आवड जास्त इकडे असल्यामुळे मला MPSCची प्रेरणा तिथून मिळाली. आणि आवडीप्रमाणे तुम्ही कामही सुरू केलं आणि मला असं माहीत करून घ्यायचं आहे की
तुम्ही केलेल्या कामांपैकी अशी कोणती प्रमुख 3 महत्त्वाची कामे आहेत जी करणे महत्त्वाची होती आणि ती तुमच्या हातून? नेर शहरामध्ये जेव्हा स्टार्टिंगला मी आलो तेव्हा इथे सगळ्यात मोठा जो इश्यू होता, आज तर तुम्ही जो आले असेल अमरावती यवतमाळ रोडपासून तर आतमध्ये जो मार्केटमध्ये जो रोड जातो हा खूप कंजेस्टेड रोड होता. म्हणजे साधारणतः एक 2 व्हीलर जरी आतमध्ये टाकायची म्हटलं तर एखादा व्यक्ती भीती निर्माण होईल अशी परिस्थिती होती. दोन्ही साईडने, एका साईडने तर पूर्ण अतिक्रमित दुकानं होते, दुसऱ्या साईडने ग्रामपंचायतचे दुकानं होते. तर माननीय मंत्री महोदयांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता आणि तो खर्च करण्याची आणि त्या ठिकाणी नवीन डेव्हलपमेंटची जे दुकानं तयार करण्याची आमच्यावर जबाबदारी होती. त्यासाठी आम्हाला जे आमचे उपाध्यक्ष आहेत पवनभाऊ जयस्वाल यांनी पूर्ण सहकार्य केलं, बॉडीनी पूर्ण सहकार्य केलं आणि अतिक्रमणाची पूर्ण दुकानं आम्ही पाडू शकलो. त्यानंतर समोरची जी ग्रामपंचायतची दुकानं होती ती बॉडीने ठराव करून दिला त्या ठिकाणी नवीन दुकानं बांधण्याचा. ते दुकानदार काही काळापर्यंत न्यायालयात होते. त्यांना समजवून, त्यांना सांगून गावामध्ये विकास करण्याच्या हेतूने त्यांनी वारंवार बैठका घेऊन स्वतः उपाध्यक्षांनी 2-3 वेळा त्यांच्यासोबत बैठका केल्या. त्यांना पण आम्ही हे केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून खाली करून दिले आणि ते सगळे दुकानं आम्ही डिमॉलिश केले. जवळपास 100 ते 150 दुकानं आम्ही पाडलेत आणि आज रोजी जे तुम्हाला दिसते समोरचं कॉम्प्लेक्स ते आम्ही त्या ठिकाणी उभे केले. जो निधी रस्त्यासाठी मिळाला होता त्यामधून हा पूर्ण मेन रोड घेतलेला आहे आम्ही. त्याच्यावर चांगले लाईट्स घेतलेले आहेत, त्याच्यानंतर पेवर घेतलेले आहेत, 2-3 ठिकाणी सौंदर्यीकरण घेतलं आहे. ते काम आणखी प्रगतीपथावर आहे. साधारणतः 2-1 महिन्यात ते काम पूर्ण होईल. हे एक चॅलेंजिंग वर्क होतं. त्याच्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा आम्ही 5000 डस्टबिन बँकेकडून प्राप्त करून घेतल्या, त्या गावातील लोकांना वाटल्या ओला आणि सुका कचरा करण्यासाठी. शहरामध्ये स्वच्छतेसाठी वाहनं वाढवलीत, नवीन लेबर्स वाढवलीत. आज दररोज आमची सफाई होते, नाल्यामधला गाळ काढला जातो, डोर टू डोर कलेक्शन होते. हे सुद्धा एक चांगलं काम आम्ही या नगर परिषदेमध्ये करू शकलो आहे. आणखी बरेच कामं आमची आता ऑनगोईंग आहेत. काही कामं आम्ही प्रपोज केली आहेत, त्याच्यासाठी निधी उपलब्ध आहे. भविष्यामध्ये ते कामं पण पूर्ण होतील. आणि जी ही सगळी तुम्ही कामं करत असता तर तेव्हा एक खरं तर गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळणं खूप गरजेचं असतो. तर आता हे रस्ते बांधणे असो किंवा स्वच्छताच्या किंवा दुकानं हटवण्यापासून सगळं स्थलांतरित, तर इथे गावकऱ्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळाला किंवा काही अडचणी गेल्या? नाही, हा नेर नवापूर हे गाव असं आहे की इथं गावकरी एकदम शांत स्वभावाचे आहेत आणि बॉडीज अशी आहे की ती बॉडी त्या गावकऱ्यांना एखाद्या विकास कामासाठी जर तिथे त्यांना आपली दुकानं पाडायची असली किंवा विकास कामं करायचं असले त्यांच्या जागेवर तर त्यांना विश्वासात घेऊन कामं करते. आणि शहरातले नागरिक शांत आहेत, त्यांची सहकार्य नगर परिषदेला नेहमी लाभते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचं सहकार्य जर लाभलं नसतं तर मला नाही वाटत की एवढं मोठं काम नगर परिषदेनं आज रोजी करू शकले असते. नक्कीच. आणि सर हा जो तुमचा प्रवास होता अगदी बालपणापासून तो कसा सुरू झाला? ॲक्च्युली माझं 3री-4थीपर्यंतचं शिक्षण हे खेड्यातच झालं आहे. त्याच्यानंतर मी कारंजा लाड वाशिम येथे बाकी 12वीपर्यंतचं शिक्षण माझं तिथे झालं. त्याच्यानंतर मी DEDला गेलो. DED झाल्यानंतर मी टीचर म्हणून रुजू झालो इथे यवतमाळ जिल्हा परिषदला. तिथे जवळपास 4-5 वर्ष मी तिथे काम केलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलंच होतं की PSI म्हणून सिलेक्शन झालं. तो जॉईन नाही केला मी आणि त्याच्यानंतर मुख्याधिकारी म्हणून. नक्कीच. आणि आता हे सगळं तुम्ही काम करत असताना आणखी तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी की ज्या तुम्हाला प्रामुख्याने इथे करायच्या एक बदल घडवून आणायचा? आता आमच्या फ्युचर प्रोजेक्टमध्ये आमचा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे इथला आठवडी बाजार आणि मटन, मच्छी आणि चिकन मार्केट, ज्याचा खूप मोठा इश्यू आहे इथे आहे. जुने ग्रामपंचायतकालीन काही शेड्स आहे की ज्याच्यामध्ये चिकन आणि मटणाचा व्यवसाय चालतो. तो प्रोजेक्ट आम्ही एक मोठा हाती घेतला आहे. जवळपास 5-1 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे पूर्ण आठवडी बाजार विकसित करण्याचा. त्याच्यानंतर फ्युचर प्रोजेक्टमध्ये माननीय मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आणि पवनभाऊ जयस्वाल जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या संकल्पनेतून एक सुसज्ज असं नाट्यगृह आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्ही प्रस्तावित करतोय. त्याचप्रमाणे मंत्री महोदय आणि उपाध्यक्षांच्या संकल्पनेतून आमची जी पाणीपुरवठा स्कीम आहे ती इथून पाथरडगोळे म्हणून छोटा डॅम्प आहे तिथून होते. तर उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाण्याची समस्या थोडीफार प्रमाणात जाणवते, तर भविष्यात ती पण जाणू नये म्हणून आम्ही बेंबळा प्रकारून एक मोठी स्कीम आमची वाढी पाणीपुरवठ्याची ती पण एक प्रपोज करतोय. त्याचप्रमाणे आणखी या कॉम्प्लेक्सच्या बाजूनं दुसरा एक कॉम्प्लेक्सचं पण प्रस्तावित केलेलं आहे आम्ही. जवळपास 4 कोटीचं ते काम आहे, ते पण आमचं प्रगतीपथावर आहे. आणि काही ठिकाणचं सौंदर्यीकरण गावामधलं
ते पण आम्ही आता प्रपोज केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या फ्युचर प्रोजेक्टमध्ये आहेत. आणि जसं की सर तुम्ही सांगितलं की स्पर्धा परीक्षा तुम्ही दिली आणि त्यानंतर तुम्ही रुजू झाले, तर आता अनेक आपली तरुण पिढीतील विद्यार्थी आहे जे स्पर्धा परीक्षा ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची झाली आहे. मात्र फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ नंतर ते कुठेतरी नैराश्य त्यांना येतं. तर त्यांच्यासाठी प्लीज तुम्ही विदर्भ न्यूजकडून एक संदेश. ॲक्च्युली बरेच लोक आता असा कन्सेप्ट आहे, मी जेव्हा तयारी करायचो तर बऱ्याच लोकांना असं वाटायचं की पुण्याला केल्याशिवाय तयारी कोणी करू शकत नाही. हा कन्सेप्ट होता. मला पण माझ्या घरच्यांनी 2-3 वेळा सांगितलं होतं की हा जॉब एक तर रिझाईन करून टाक, नाही तर सुट्या टाक आणि पुण्याला तयारी करायला जा. पण मी तसं कधी केलेलं नाही आहे. मी जॉब करूनच ही तयारी पूर्ण केलेली आहे. बऱ्याच मुलांना मी स्वतः सांगितलेलं आहे की पुण्यालाच जाऊन तयारी होते असं नाही. आपल्यामध्ये जर जिद्द, चिकाटी आणि नियोजन जर असलं, प्रॉपर जर आपण कोणाकडून गायडन्स घेतलं, प्रॉपर पुस्तकं जर वाचली आणि मेहनतीनं अभ्यास जर केला तर आपण कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकतो. त्याचं नियोजन मात्र व्यवस्थित करावं लागते. आणि साधारणतः जर 12वीपासूनच जर नियोजन केलं तर अर्ली स्टेजेसमध्ये आपल्याला ते यश मिळतं, नाही तर थोडा डिले होत जातं. म्हणजे माझ्याच बाबतीत तसं झालं आहे की मी D.Ed झाल्यानंतर, मी शिक्षक झाल्यानंतर कुठेतरी मला सुचलं की अशा काही स्पर्धा परीक्षा दिल्या तर आपण एका चांगल्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. थोडा डिले झाला. तेच जर मी 12वीपासूनच प्लॅनिंग केलं असतं तर अर्ली स्टेजेसला मला एक चांगली एक्झाम क्रॅक करता आली असती आणि होऊ शकतो मी जे लेट या पदावर आलो ते याच्या आधीच आलो असतो. तर मुलांना माझी एवढीच विनंती आहे की फक्त पुण्यालाच जाऊन काही अभ्यास होत नाही आहे. आपल्या शहरामध्ये पण बऱ्यापैकी आता सुविधा उपलब्ध झाल्या आहे. जसे की आमच्या नेर नगर परिषदेने सुसज्ज असं वाचनालय, ज्याच्यामध्ये वेल फर्निश असं वाचनालय या कोठारी नगरमध्ये स्टार्ट केलेलं आहे की जेथे विद्यार्थ्यांना 12 तासापर्यंत चांगल्या कंडिशनमध्ये अभ्यास करता येऊ शकते. पुस्तकं अवेलेबल आहे, सगळ्या सुविधा अवेलेबल आहे. तर अशा सुविधा अवेलेबल झाल्या, त्याच्यामुळे पुण्यालाच गेलं पाहिजे असं काही नाही. या ठिकाणी राहून आणि जॉब करून थोडाफार घरच्यांना हातभार लावून पण आपण एक्झाम्स क्रॅक करू शकतो किंवा एखादी स्पर्धा परीक्षा यशस्वी होऊ शकतो. आणि सर आपण जर पाहिलं तर बेरोजगारीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि इवन सरकार सुद्धा तरुणांना सांगते की तुम्ही बिझनेसकडे वळा. तर तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, त्याच्याबद्दल मी अगदी सहमत आहे की एका घरामध्ये जर 2 मुलं असतील तर आपला सहसा मराठी माणसाचा किंवा महाराष्ट्रामधील लोकांचा हा कल आहे की दोघंही लोक सरकारी नोकरीमध्ये असले पाहिजे. आपल्याकडे वडिलांचा पण कल तसाच असतो, घरच्यांचा पण कल तसाच असतो, कारण सिक्युअर्ड आहे म्हणून असं आपल्याला वाटते. माझं मत असं आहे की 2 लोक असतील किंवा 2 मुलं जर असतील तर एकाने जर सरकारी नोकरीकडे वळलं तर दुसरा एक तर अत्याधुनिक शेती करू शकतो और एक चांगला बिझनेस पण सेटअप करू शकतो. दोघांनी सरकारी नोकरीची अपेक्षा ठेवणं, मग सगळेच सरकारी नोकरीकडे जर वळले तर मग शेती कोणी करायची, बिझनेस कोणी करायचा, त्याच्यामध्ये पण आपण यश प्राप्त करू शकतो. जर आपल्याला नियोजन आणि जिद्द आणि आपल्याला मेहनत करण्याची जर आपली तयारी असेल तर बिझनेस. आणि बरेच अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी नोकऱ्या सोडून पण शेती व्यवसायामध्ये चांगली तांत्रिक शेती करून चांगली उत्पादनं घेतली आहे, चांगली प्रोग्रेस केलेली आहे. तर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर गेलं, मेहनत, जिद्द, चिकाटी, नियोजन जर असलं तर आपण प्रोग्रेस करू शकतो. म्हणजे माझं स्वतःचं उदाहरण सांगायचं झालं, मी जर या नोकरीमध्ये किंवा इतर कोणत्या नोकरीमध्ये नसतो, कदाचित मी एक चांगला शेतकरी असतो किंवा कदाचित एखादा चांगला बिझनेसमॅन पण असतो. शेतीमध्ये तुम्हाला आवड होती? आवड नाही आहे, पण आता एक वेळा बिझनेस जर आपण करायचं ठरवलं, आता याच्यामध्ये मला पहिले आवड नव्हती, पण करायचं ठरवलं तर एक वेळा माणूस त्या क्षेत्रामध्ये उतरला तर आवड तर निर्माण आपोआपच होते. नक्कीच. खरं तर सरांनी खूप चांगला संदेश दिला आहे MPSC किंवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना. आणि सर तुमच्या ज्या काही योजना आहेत त्यासाठी विदर्भ न्यूजकडून तुम्हाला फार फार शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्याकडे येऊन एवढा वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला तुमच्या चॅनलच्या इंटरव्ह्यूसाठी पात्र समजलेत आणि तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतलात. आमच्या शहरामधील ह्या प्रोग्रेस तुम्ही लोकांना किंवा जनतेला दाखवल्यात, त्याबद्दल तुमचेसुद्धा माझ्यातर्फे, नगर परिषदेतर्फे, आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संपूर्ण टीमतर्फे धन्यवाद. थँक्यू.